महत्त्वाचं म्हणजे व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगेन, ज्या विचारांनी महाराष्ट्र घडला अशा थोर शिवरायांना वंदन करून वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी निधड्या छातीने मृत्यूशी झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, शिवरायांना ज्यांनी घडवलं, वाढवलं आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली, त्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि ज्यांनी लिहिलेल्या संविधानावर आजही देशाची व्यवस्था चालते ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सर्व महान विभूतींना मी वंदन करते आणि या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. श्रोतेवर्गण, मला जो आज विषय मिळालेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे. व्याख्यानाच्या सुरुवातीला पुन्हा एक वेळ त्या विषयाची मी आठवण करून देते. विषय आहे विस्कटलेल्या घरासाठी आणि भरकटलेल्या मनासाठी. एकदा या विषयासाठी टाळ्या वाजवूया जोरात. थँक्यू आणि धन्यवाद. हा विषय तुमच्या समोर सादर करताना, तुमच्याशी हितगुज साधताना मला खूप समाधान वाटतं की अशा विषयावर चर्चा करण्याची मला सुवर्ण संधी मिळालेली आहे या पलूसमध्ये. विस्कटलेलं घर आणि भरकटलेलं मन या दोन्हीचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळी प्रश्न येऊन थांबतो तो भरकटलेल्या मनावर. मन भरकटल्यामुळं घर विस्कटतं आणि मनाला एकाग्र ठेवण्यासाठी, शांत ठेवण्यासाठी दुसऱ्या कोणी प्रयत्न करायची गरज नाहीये. तो प्रयत्न फक्त आणि फक्त आपण स्वतः करायचा आहे. घरं विस्कटली जात आहेत केवळ मन स्थिर नसल्यामुळं. आपणा सर्वांनी कदाचित बहिणाबाईंच्या काही ओळी त्यांच्या कवितेतल्या ऐकल्या असतील. मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालला रे पाण्यावर रे लाटा. मन जयरी जयरी याचं न्यार रे तंतर, अरे इच्छू साप बरा त्याले उतारे मंतर. मन खूप जहरी आहे, मन चंचल आहे, मन वाऱ्यासारखं पळून खेळतं. मैत्रिणीनो आणि बंधूनो, तुम्हाला हा विषय थोडासा नवीन वाटत असला तरी गरजेचा आहे म्हणून निवडलेला आहे. आज आपण समाजामध्ये जे बघतो, ऐकतो, टीव्ही चॅनलवर बघतो, पेपरमध्ये वाचतो, व्हॉट्सअप ग्रुपवर बरेच आपण व्हिडिओज बघतो. सध्या भगिनी वर्ग असुरक्षित आहे. याला जबाबदार कोण, असं आपण जर स्वयंमूल्यांकन करायचा विचार केला तर कुटुंब व्यवस्था आणि तिच्यावर निशाणा येतो, साधला जातो. समाजामध्ये जे काही घडतं त्यामध्ये मुलींच्यावर अन्याय, अत्याचार, आसीड हल्ले करणारे कोण आहेत? आपल्या समाजातलेच युवक आहेत ना. आपल्याला मुलंही आहेत आणि मुली पण आहेत. मग आपल्या मुली रस्त्यावर गेल्यानंतर असुरक्षित होण्याच्या पाठीमागं आपलीच मुलं आहेत. चीन, जपान, अमेरिकेतून मुलं आलेत काही? नाही, ही मुलं आपलीच आहेत. आणि मग यांना घडवण्यामध्ये, यांना वाढवण्यामध्ये आपण कुठं कमी पडलो का? मी तुमची सर्वांची माफी मागते आणि एक विषय समोर ठेवते. राजमाता जिजाऊंनी शिवबानं घडवलं आणि आजही आपण मुलं घडवतोय. शिवबा आपल्या घरात घडू नये असं वाटतं का? प्रत्येक मातेला विचार करायला हवा. शिवबा का घडू नये? शेजाऱ्यांच्या घरात घडू दे. कारण शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली, स्वराज्य निर्माण केलं, त्यांना अनंत यातना आणि अडचणींना सामोरं जावं लागलं होतं.
माझ्या मुलाला अडचणी नकोत, माझ्या मुलाला त्रास नको, माझं मूल सुरक्षित राहिलं पाहिजे. कुठलाही त्रास आपल्या मुलाला नकोय. मी भरकटलेल्या मनावर बोलत असताना पुन्हा एकदा फिरून तिथंच येते. मुलीवर अन्याय अत्याचार करणारे सगळेच पुरुष आहेत का? तर याचं उत्तर आहे नाही. सगळे पुरुष वाईट नाहीत, सगळी मुलं वाईट नाहीत. जी मुलं रोड रोमिओ म्हणून चौकात चौकात थांबलेली असतात, ती मुलं ही चांगल्या घरातली नसतात. मी असं म्हणत नाही की आमची मुलं करत नाहीत. काही वेळा कळत न कळत आपल्याकडूनही मुलं घडवताना काही चुका झालेल्या असू शकतात की ज्यामुळं आपली पिढी भरकटली. शाळेमध्ये मुलं जातात त्यावेळेला मूल शाळेत गेल्यानंतर वर्गात बसतं का, आज शिक्षकांनी काय शिकवलं यावर पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मुलाचं सराउंडिंग काय आहे, आपलं मूल कुणाजवळ बसतं, कुणाजवळ उठतं, शिक्षकांनी दिलेला अभ्यास आपल्या मुलांनी पूर्ण केलाय का, केला नसेल तर मग का करत नाही हे पण बघायला हवं. पौगंडावस्थेच्या कालावधीमध्ये मुलांच्या हातून चुका घडतात. पौगंडावस्था म्हणजे वयात येतानाचं मुलींचं आणि मुलांचं वय. पुनरुत्पादनाच्या इंद्रियांची वाढ झाली की नर मादी यांच्यामध्ये आकर्षण निर्माण होणं हा जीवसृष्टीचा नियम आहे. पण आकर्षणामध्ये एवढे धोके असतात या मुलांना माहीतच नसतं. यांना आपण समजावून सांगणं गरजेचं आहे. ही मुलं जी पौगंडावस्थेच्या कालावधीमध्ये भरकटली जातात याचं नेमकं कारण काय आहे? भरकटलेलं मन जर ताळ्यावर आणायचं असेल, त्याला जागेवर बसवायचं असेल तर प्रत्येक कुटुंबाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग प्रयत्न करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ते पण माहीत असलं पाहिजे ना आपल्याला. नेमका प्रयत्न करायचं म्हणजे काय करायचं? तर सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा कुटुंबामध्ये किमान अर्धा तास व्यायाम केला पाहिजे. योगा करायला हवा, त्यानंतर प्राणायाम करायला हवं, त्यानंतर आणि मेडिटेशन पाहिजे. जी मुलं मेडिटेशन करतात, योगा प्राणायाम करतात, व्यायाम करतात, ही मुलं पुढं जाऊन त्यांच्या आयुष्यामध्ये दिव्य विभूती बनतात. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जे बनायचं असतं ते बनतात. मग त्याचा मेडिटेशनचा आणि त्यांच्या आयुष्यात त्यांना जे काही बनायचं आहे त्याचा आणि याचा काही संबंध आहे का? हो आहे. माझ्याकडं माझं स्वतःचं समुपदेशन केंद्र काउन्सिलिंग सेंटर आहे. तिथं काही मुलं येतात माझ्याकडं. त्या मुलांच्या मी मुलाखती घेतल्या. त्यांना विचारलं, बा तुझा अभ्यास का होत नाही? तर मुलं सांगतात की आमच्या घरामध्ये तशी परिस्थिती नाही. काय होतं नेमकं बाळ? वडील व्यसनी आहेत. सगळेच वडील व्यसनी असतात का? नाही. काही टक्केवारीमध्ये असू शकतं. पुढच्या दुसऱ्या मुलाला विचारलं, बाळ तुझी अडचण काय आहे? त्यानं सांगितलं, माझे आई वडील अभ्यास कर म्हणतात पण माझं अभ्यासात लक्ष लागत नाही. दुसऱ्या मुलाला विचारलं, वर्गात शिकवलेलं कळत नाही. मी अभ्यासाला बसतो घरी आल्यावर पण कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मग कुटुंब व्यवस्था जबाबदार आहे, तो स्वतः जबाबदार आहे, समाज जबाबदार का शाळा जबाबदार? शिक्षण व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था या सर्व पातळ्यांवर जाऊन आपणाला अभ्यास करायला हवा. एका शिक्षिकेनं वर्गात मुलांना एक निबंध न्यायला सांगितला. अगोदर 1-2 तास सांगितलं वर्गामध्ये. आज आपण दुपारच्या वर्गामध्ये आपण निबंध लिहिणार आहोत आणि निबंधाचा विषय आहे माय विश, म्हणजे माझी इच्छा.
या विषयावर निबंध लिहायचा आहे. सगळ्या मुलांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही हा निबंध लिहू. दुपारचा पिरियड आला. विषयाची अगोदरच पूर्वकल्पना होती. शिक्षकांनी सांगितल्यानुसार मुलांनी निबंध लिहायला घेतला. माय विश म्हणजे माझी इच्छा. सगळ्यांचे पेपर लिहून झाले. संध्याकाळी टीचर ते पेपर घेऊन घरी आल्या. घरी आल्यानंतर त्यांच्या सासूबाई मोबाईल घेऊन बसल्या होत्या. त्यांचे सासरे मोबाईल घेऊन बसले होते. त्यांचे पती कामावरून आले, तेही मोबाईल घेऊन बसले. मॅडम पेपर तपासायला बसल्या. पेपर तपासत असताना एक पेपर मॅडमच्या हातात आला आणि तो पेपर वाचत असताना मॅडमच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. मॅडमच्या पतीने विचारलं, काय झालं? पेपर तपासता तपासता तू का रडतेस? तेव्हा मॅडमनी सांगितलं, एका मुलाने पेपरमध्ये असं लिहिलंय, देव बाप्पा मला अशी एक जादू दे, मला अशी एक जादू दे की मी जे ठरवेन ते झालं पाहिजे. मग मला पुढे जाऊन देव बाप्पा मला मोबाईल व्हायचा आहे, मला मोबाईल व्हायचा आहे. कारण माझी आजी, मी जर आजीला जेवायला मागितलं तर माझी आजी मोबाईल कानाला लावूनच माझ्या ताटात वाढून देते. माझे आजोबा शाळेला सोडायला येतात तेव्हा ते मोबाईल घेऊनच रस्त्याने चाललेले असतात. जेव्हा मी बाबा कामावरून येतात तेव्हा बाबांना म्हणतो की बाबा मला शाळेत काय काय झाले ते सगळं तुम्हाला सांगायचं आहे, मी आत्ता कंटाळून आलोय रे, जरा थांब. आणि बाबा फ्रेश झाले तरीही बाबा माझ्याजवळ बसत नाहीत. आणि माझी आई ती सुद्धा काम झाल्यानंतर माझ्या संग बोलेल असं मला पुन्हा पुन्हा वाटत असतं, पण माझी आई पण माझ्याबरोबर बोलत नाही. देवा, घरातले सगळेच लोक जर मोबाईलवर एवढं प्रेम करत असतील तर देवा मला मोबाईल बनव, म्हणजे माझ्या वाट्याचं प्रेम मला ह्या सगळ्यांच्याकडून मिळेल. गांभीर्य लक्षात येतंय? गांभीर्य लक्षात आलं पाहिजे. आपण ज्यावेळा दुसऱ्याला सांगतो की मोबाईल घेऊ नका, मोबाईल वापरू नका, त्याचे दुष्परिणाम असतात, त्याचं रेडिएशन शरीरामध्ये घुसतं, तेव्हा आपण सुद्धा तसं वागायला नको का? तुकाराम महाराज म्हणतात, वर्तल्याविने बोलावे ते शब्द मिथ्या. जर स्वतः एखादी गोष्ट आचरणात आणत नसाल तर तुम्हाला दुसऱ्याला सांगायचा अधिकार नाहीये. पिढी भरकटली. बऱ्याच वेळा आपणाला हे सगळ्यांच्या घरातून असे प्रश्न आहेत का, मला तुमच्याशी थोडंसं हितगुज साधायचंय. मन या विषयावरनं विस्कटलेल्या घरासाठी आणि भरकटलेल्या मनासाठी या विषयावर मला सांगा, तुमच्याकडे हा प्रश्न आहे का, माझं कोणाशीही घरात पटन असं झालंय, घरात होतायत कौटुंबिक वाद, याला कारण काय? घरातल्या कोणाच्या तरी वागण्यात अचानक बदल झालाय, कारण काय? माझ्या मनातलं विचारचक्र थांबतच नाही. माझं हुशार लेकरू शाळेत जाण्यासाठी टाळाटाळ करते. हे कुटुंबातले प्रश्न आहेत की नाही? वस्तुस्थिती आहे बरोबर. अचानक कसं काय व्यसन लागलं ते कळलंच नाही. या सगळ्यांचं उत्तर एकच आहे, भरकटलेलं मन. आणि हे भरकटलेलं मन जागेवर आणण्यासाठी मनशांतीची गरज असते. मेडिटेशन आपण करतो का? दररोजच्या दैनंदिन व्यापातून, त्रासातून आणि आपल्या प्रापंचिक व्यापातून आपण करत नाहीये. आपण करत नसू तर मग आपली मुलं कशी करतील? आपणाला
मुलांना जर त्यांच्या भावी आयुष्याकडे झेपावण्यासाठी जर तुम्हाला मदत करायची असेल, पुढाकार घ्यायचा असेल, तर मनशांतीला पर्याय नाही. पुन्हा एक वेळ तोच मुद्दा मी रिपीट करते की उद्यापासून सगळ्यांनी 1 तास स्वतःसाठी द्या. ते तुमचं जे हृदय आहे की नाही, ते हृदय काय म्हणतं माहिती आहे का? तुम्ही मला माझ्यासाठी 1 तास द्या, मी तुमच्यासाठी आयुष्यभर जगेन. त्या हृदयाची हाक आहे हो. तुम्हाला हे करावं लागेल. मग तुम्ही म्हणाल मॅडम हे शक्य नाही, इथं व्यासपीठावर उभा राहून बोलणं सोपं आहे, आम्हाला आर्थिक अडचणी आहेत, मानसिक ताण असतो, आमचा स्वभाव चिडचिडा होतो आणि घरात पण मन लागत नाही. मला बऱ्याच लोकांनी असं सांगितलं, घराकडे जायची इच्छाच होत नाही. कारण काय? काहीतरी कारण असतील ना त्यांना. विस्कटलेलं आहे हो, घर विस्कटलेलं आहे. पण आपण हे कोणाजवळ बोलू शकत नाही, दुसऱ्याला बोलता येत नाही. पण दुःख वेशीला बांधल्याशिवाय औषध भेटत नसतं हो. दुःख वेशीला बांधावं लागतं. तुमची मुलं मुली वयात आली असतील तर पौगंडावस्थेतील या वयातली मुलं काय करतात थोडंसं जाणून घ्या. या वयात लैंगिकतेचे वास्तव जाणून घेण्यासाठी तुमची मुलं त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असणाऱ्या मुलाकडं, मित्राकडं विचारपूस करतात आणि त्यांच्याकडून माहिती घेतात. पण त्यांनी सांगितलेली माहिती ही वास्तवतेला धरून नसते, अवैज्ञानिक, चुकीची असते, दिशाभूल करणारी असते, विकृतीला बळी पाडणारी असते. त्यामुळं या वयातल्या मुलांना शाळेतून लैंगिक शिक्षण मिळणं गरजेचं आहे. जर शाळेत शिकवत असतील आणि मुलं लक्ष देत नसतील तर मग पुन्हा मुलांच्यावर जबाबदारी येते आणि पालकांच्यावर जबाबदारी येते की या मुलांना या विषयाची माहिती तज्ज्ञांच्याकडून देणं गरजेचं आहे. आणि आपण जर तज्ज्ञांच्याकडून ही माहिती नाही दिली तर मुलांना चुकीच्या माणसांच्याकडून चुकीची माहिती मिळू शकते आणि मुलं विकृतीला बळी पडू शकतात. आता खरंच या वयातल्या मुलांना हे ज्ञान असतं तर ज्या समाजात घटना घडतात यासाठी सक्षमपणे तोंड द्यायला ती समर्थ झाली असती का नाही? आज पेपर उघडला, एखादी नाही एकापेक्षा अनेक घटना, ऍसिड हल्ले, बलात्कार, अतिप्रसंग, मुलींना फसवलं, ह्या बातम्या आपण ऐकतो. गप्प किती दिवस बसायचं? आपणाला सक्षम करणं मुलांना आज गरजेचं आहे. आपल्या मुली सक्षम झाल्या पाहिजेत आणि मुली सक्षम होण्यासाठी त्यांना पुन्हा पुन्हा तज्ज्ञामार्फत घडवलं पाहिजे. ही आपली तेवढीच जबाबदारी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या वयात मुलांना हे समजून सांगा की शिक्षण कुठल्या वयापर्यंत घ्यायचं असतं, अर्थार्जनासाठी सक्षम कुठल्या वयापर्यंत आपण झालो पाहिजे, प्रेम कधी करायचं, लग्न कधी करायचं, संसार कधी करायचा, या मुलांना समजावून सांगणं ही आपलीच जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी आपण टाळू शकत नाही. मुळात प्रेम हे वयाच्या 25 नंतर होत असतं. वयाच्या 25 वर्षापूर्वी जे समाजामध्ये घडतं हे आकर्षण आहे. ह्याला नैसर्गिक आकर्षण म्हणतात. आणि नैसर्गिक आकर्षणाला भुलून जाऊन जी मुलं मुली त्यालाच प्रेम समजून विवाह बंधनात अडकतात, पुढे जाऊन त्यांना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. ते नैसर्गिक आकर्षणालाच प्रेम समजून बसतात आणि इथंच मोठी फसवत होते त्यांची.
ज्या मुली पळून जाऊन घरातून लग्न करतात, एखाद्या कलेक्टर, इंजिनियर, वकील, डॉक्टरांशी लग्न केल्याची काही उदाहरण आहेत का हो? नाही हो. रोड रोमियोंच्या बरोबर लग्न झालेत मुलींची. हाय प्रोफाईल मुलांच्या बरोबर या मुलींची लग्न झालेली नाहीयेत. समजतंय का पुढे जाऊन काय करायचंय ते? आज लग्न झालं, पुढं अडचणींचा डोंगर खूप मोठा, याची कल्पना त्यांना नाहीये. आणि याची कल्पना जर त्यांना मिळेल तर एवढं मोठं धाडस त्या करणार नाहीत. 10वी झालेल्या मुलीचं काय वय असतं? 11वी 12वी झालेल्या मुलीचं काय, कशाची पोच आलेली असते हो तिला? काहीही कळत नसतं. आणि आकर्षणाला प्रेम समजून बऱ्याच मुली प्रेमविवाह करून आई वडिलांना सोडून त्याच्या पाठोपाठ निघून गेलेल्या आहेत. ना त्याचं करिअर, ना तिचं करिअर, ना त्याचं शिक्षण, ना हिचं शिक्षण. तासगाव पोलीस स्टेशनला एक दिवस कामानिमित्त मी गेले होते. AC फ्लॅटमध्ये राहणारी मुलगी पोलीस स्टेशनमध्ये APNच्या समोर उभारली होती. नेमकी मी त्या दिवशी तिथं होते. तिनं त्या APIनं सांगितलं, सर आम्ही दोघांनी लग्न केले आणि आमच्या घरी तेवढा फोन करून सांगा. पूर्ण माहिती घेतली तेव्हा लक्षात आलं की तो मुलगा रस्त्यावर भंगार गोळा करणारा होता. AC फ्लॅटमध्ये राहिलेली मुलगी आता त्या वातावरणाला सूट होईल का? तिचं आयुष्य तिथं बनेल का? अवघ्या 6 महिन्यामध्ये फीडबॅक मिळाला. लग्न करून नेल्यानंतर AC फ्लॅटमध्ये राहणारी मुलगी दुसऱ्या दिवशी प्लॅस्टिकच्या खोप असते की नाही, खोप, त्या खोपीत राहत होती. तांब्या घेऊन रस्त्यावर जात होती संडासला. त्यांच्या घरी शेळ्या होत्या. ज्या घरात हे राहत होते त्यातच शेळ्या बांधत होत्या. काय अवस्था असेल बघा बरं. कसे बसे काही दिवस काढले. तो मुलगा आणि ती मुलगी दोघांची कडाक्याची भांडणं व्हायला लागली. आणि एक दिवस असा आला की त्या मुलीला वाटलं आपण इथं नाही आयुष्य करू शकत. आणि ती पुन्हा वडिलांना फोन केली, मला घरी यायचं आहे. वडील म्हणाले मी तुला ओळखत नाही. पुन्हा पोलीस स्टेशनला गेली, माझ्या वडिलांना बोलवून घ्या आणि मला वडिलांच्याकडे जायचे. वडील म्हटले पोलीस स्टेशनला मला परत या विषयावर फोन करू नका, मी तिचा कोणी नाही. आता काय करायचं? करिअर, शिक्षण, आयुष्याकडे झेपावण्यासाठी किंवा भावी आयुष्य घडवण्यासाठी जे काय करायचं होतं ते झाले? काय झालंय का आयुष्यातलं? मग आता पुढे काय करायचं? दिशाहीन. पुन्हा कोर्टात जायचं, पुन्हा घटस्फोटासाठी केसेस दाखल करायची आणि त्याला पैसे कुठून आणणार? मग सरकारी वकील मिळतात, सरकारी वकिलांच्या मार्फत केस लढवायची. काय फीडबॅक असणार आहे? काय समजतं का या मुलींना? सांगलीच्या कोर्टामध्ये दर महिन्याला घटस्फोटाच्या 600, 400 ते 450 केसेस नवीन दाखल होतात आणि 6000 केसेस प्रलंबित आहेत घटस्फोटाच्या. का तर यांचं 4-6 महिने कसं बसं पडतं, एकामेकाची कंगोरे बोचायला लागतात आणि पुन्हा घटस्फोटावर येतात. प्रेम, मी सांगितलं मगाशी तुम्हाला की प्रेम हे वयाच्या 25 नंतर करायचं असतं किंवा होत असतं. आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे. प्रेमामध्ये काय असतं? गरज नसते. गरजेवर प्रेम अवलंबून नसतं, तर प्रेम जबाबदार असतं. नवे जबाबदारी स्वीकारावी लागते. प्रेम गरजेवर अवलंबून नसतं, तर गरज संपल्यावरही तिथे एकमेकाची कदर केली जाते. नाहीतर असं होतं बघा, प्रेमिकेचा असे चाहता माता होता मारी लाता. प्रेमामध्ये स्वार्थ, त्याग, तडजोड आणि सहकार्य असतं. म्हणून पौगंडावस्थेतील या आकर्षणाला भुलून न जाता
या वयातील मुलामुलींनी आपल्या भावी आयुष्याकडे झेपावण्यासाठी जे कार्य, जी दिशा स्वीकारली असेल त्यालाच वाहून घ्यावे. माझा हा सल्ला आहे तरुण पिढीला. प्रेमामध्ये गुणदोषासह स्वीकार केला जातो, एकमेकाची कदर केली जाते आणि सहकार्याची भावना असते. तसं आकर्षणामध्ये नसतं. आकर्षणामध्ये जे वयाच्या 25 वर्षापूर्वी होतं ते आकर्षण असतं आणि आकर्षणामध्ये एका पैलूवरच प्रेम केलं जातं. मुलं आकर्षित होतात आणि त्याला प्रेम समजून बसतात. त्यांना हे कळतच नाही की हे आकर्षण आहे. आकर्षणामध्ये जबाबदारी घेतली जात नाही आणि एकमेकाकडे आकर्षित होताना फक्त एखादा समोरच्यातला चांगला गुण दिसतो, त्याच्यातले वाईट गुण आकर्षणामध्ये दिसत नाहीत. आकर्षणामध्ये अट्टहास असतो, स्वार्थ असतं, तडजोड स्वीकारली जात नाही. म्हणजे कसं असतं बघा, एखादी मुलगी म्हणते तू मला आवडतोस ना, मग तू तिला घेऊन पिक्चरला जायचं नाही. च आला बघा तिथं आकर्षणामध्ये च आला. तो म्हणतो तू मला आवडतेस ना, मग मी सांगेन तसं च वागायचं. इथं च आला बघा. आकर्षणामध्ये अट्टहास असतो, स्वार्थ असतो आणि जबाबदारी घेतली जात नाही. या वयातल्या मुलांना प्रेम म्हणजे काय, आकर्षण म्हणजे काय हे शिकवणं काळाची गरज आहे. आणि जोपर्यंत यांना हे कळणार नाही तोपर्यंत मुलांना त्यांच्या भावी आयुष्याकडे झेपावण्यासाठी काय केलं पाहिजे, काय करायला नको हे कळणार नाही. आपली सर्वांची ती जबाबदारी आहे. आणि या ज्या शाळेला जाणाऱ्या किंवा शाळा पूर्ण झालेल्या मुलांची जी भरकटलेली मनं आहेत, त्या भरकटलेल्या मनाला जागेवर आणण्यासाठी दररोज मेडिटेशनची गरज आहे. तुमच्या आयुष्यातली फक्त 5 मिनिटं मेडिटेशन करा. तुम्हाला जे साध्य करायचं आहे ते तुम्हाला इच्छित साध्य लगेचच साध्य होईल. तुमचा जो कालावधी आहे, मला 5 वर्षात ही डिग्री घ्यायची आहे, ती डिग्री घ्यायची आहे, मला असं करायचं आहे, मला ह्या विषयामध्ये PhD करायची आहे, हे सगळं तुम्हाला साध्य होईल. त्यासाठी मेडिटेशन खूप गरजेचं आहे. आणि 5 मिनिटं फक्त काढा स्वतःसाठी. जर आपण इच्छित ध्येय साध्य केलं नाही तर अशा काही घटना घडल्याची उदाहरणं समोर आलेली आहेत की मुलं आयुष्यातनं उठलेले आहेत, मनोरुग्ण बनलेले. जी मुलं मनोरुग्ण बनली त्यांना बाहेर काढणं एवढं सोपं नाही. जी आयुष्यातनं उठली त्यांना बाहेर काढणं एवढं सोपं नाही. समाजाचा, कुटुंबाचा समतोल या अविचारी पिढीने बिघडवलेला आहे. पण फक्त त्यांच्यावरच आपण बोट दाखवणार का? स्वतःला पण आपण तपासून बघायला पाहिजे की आमच्याकडून काही चुका होतात का? हे पिढ्या का बिघडायल्या? जी मुलगी घरातनं आई वडिलांचं घर सोडून गेली त्या मुलीनं सुद्धा असा विचार करायला पाहिजे की मला घडवताना ज्या आई वडिलांनी वयाच्या 18 वर्षापर्यंत 20 वर्षापर्यंत पोटाला चिमटे काढून स्वतःच्या गरजांचा त्याग करून मन मारून ज्या मुलांना घडवलं त्या आई वडिलांना सोडून आपण फक्त आणि फक्त 1 वर्षात, 6 महिन्यात, 8 महिन्यात, 10 महिन्यात ज्या मुलांची ओळख झाली त्याच्या मागे लागून जायचं का? ह्या मुलींना का कळत नाही? आणि आपणाला
आता अंतर्मुख होऊन विचार करायला हवा की या मुलींना घडवताना आम्ही तर कुठं चुकलो का? ज्या मुली घर सोडून जातात त्यांना या गोष्टींचा अभ्यास आहे का? ज्या घरातली मुलगी घर सोडून दुसऱ्या मुलाच्या पाठीमागं पळून गेली त्यांची काय अवस्था होते बा, त्या मुली मागं वळून बघतात का? ज्याची मुलगी गेली ना त्या बापाला विचारावं एकदा, ज्याची मुलगी गेली ना त्याच्या आईला एकदा विचारावं. कोसळलेले असतात होते, पूर्णपणे ढासळलेले असतात होते. समाजात बाहेर फिरता येत नाही, आठवडी बाजारात त्यांना बाहेर जाता येत नाही, पाहुण्यापाईंच्या इकडे कार्यक्रमाला जाता येत नाही. कोणीतरी समाजामधला असा विचारतोच असं कसं झालं. पुन्हा त्या वातावरणात जातं, पुन्हा भावना दुखावल्या जातात, पुन्हा मन सुन्न होतं आणि पुन्हा एकदा ती कोसळतात. म्हणून आई वडील मनातल्या व्यथा चिरवळू नयेत म्हणून समाजापासून दूर राहतात. म्हणजे माणसातनं कोणी काढलं होते आई वडिलांना? त्या मुलीनेच ना. असं मुलींनी करायला नाही पाहिजे. मला वाईट वाटतं ह्या मुलींच्या बद्दल. मी त्या मुलींच्या आई वडिलांच्या अक्षरशः जवळ जाऊन बसून अभ्यास केला. शाळेच्या मुली, 12वी झालेली मुलगी लग्न करून गेली. शाळेतल्या मुली घरासमोरून जायला लागले की आई वेड्यासारखी त्यांच्याकडे बघून रडत होती आणि आई रडायला लागलेली बघून बाप धाय मोकलून रडत होता. आठवण होत्या हो मुलीची. माझी मुलगी वकील झाली असती. बाप म्हणतोय नाही ग, आपली मुलगी कलेक्टर झाली असती. 97% मुलीला मार्क होते आपल्या. आपली मुलगी 97%ची होती, आपली क्लार्क झाली, आपली कलेक्टर झाली असती. आज काय अवस्थेत जगते ती. फार वाईट वाटतं मग आई वडिलांना. त्या अक्षरशः एका शेतकऱ्यांच्या कुटुंबाला मी भेट दिली की ज्यांची मुलगी निघून गेली. त्या आई वडिलांनी मला सांगितलं, मॅडम आम्हाला सावरताच येत नाही व अजून एक मुलगा आहे, आम्हाला उठावं लागेल. म्हणलं आमचं काय राहिलं हो? आमच्या घरला कोण येत नाही तो. पाहुण्यापाईंनी सुद्धा आमचं घर वर्ज केलंय. गल्लीतले गावातले आम्हाला हळदी कुंकवाला पण बोलवत नाही तो. शेतकऱ्याचं कुटुंब आहे. बसून घर चालतं का हो? जनावर आहेत, शेतीवाडी आहे. असं करू नका, स्वतःला सावरा म्हटलं, धीर दिला त्यांना. पण ही वेळ कुणामुळे आली? पळून गेलेल्या मुलीमुळे ना. पण तिने तर काय एखाद्या ISI ऑफिसर बरोबर लग्न केले काय? नाही हो. चॉईस खडकलाची पोरची. आता हे का घडतं? तर संगतीमुळे घडतं. आपल्या मुली ज्या सराउंडिंग मध्ये जातात ना, ज्या सराउंडिंग मध्ये बसतात उठतात, तिथं हे होत असतं. एकदा तरी मुलींनी हा विचार करायला हवा. ज्या आई वडिलांनी 20 वर्ष सांभाळलं त्यांना ही परिस्थिती देऊन आपण घरातनं जातोय. माझ्या आई वडिलांना दुसऱ्याही लेकरांची लग्न करायची, ती कशी करायची हो? काय सांगायचं? आमची मुलगी कुठं दिल्या म्हणून सांगायचं? कोणाच्या घरात वाढते नांदते म्हणून सांगायचं? काय सांगायचं? कळतंय का काय? आणि एका मुलीची आई माझ्याकडे आली होती. चुका कशा होतात बघा. मुलीला घेऊन आली होती. मुलीनं आल्या पहिलं सिम कार्ड माझ्याकडे दिलं. म्हटलं काय आहे? हे सिम कार्ड आहे. कोणाचं आहे? तर त्याचं आहे. ठीक आहे, इथं ठेवा आणि मला पूर्ण घटनाक्रम सांगा म्हटलं. मुलगी 17 वर्षाची आहे, मुलगा 25 वर्षाचा आहे. माझ्याकडून चूक झाली मॅडम. मी काही दिवस त्यांनी लावलेल्या मला फूस लावली, त्यामुळे मी त्याच्याबरोबर फिरले, मी गेले आणि तो माझ्या जातीतला नाही. तरीही माझ्या आईने सांगितलं, वडिलांनी सांगितलं, ठीक आहे तुला लग्न करायचं असेल तर आम्ही स्वतःहून लावून देतो तुला 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. मग 18 वर्ष पूर्ण व्हायला 9-10 महिने बाकी होते. तेव्हा आईने त्यांच्या घरी जायचा प्रयत्न केला. तेव्हा तो मुलगा म्हणला, गुडघ्यातनं पाय काढीन जर आमच्या घरला आलात तर.
मुलगा त्या मुलीला एक्सेप्ट करायला तयार नाही. शिवाय त्यानं धमकी दिली, जर तू मी बोलवेन त्यावेळेला मी बोलवेन तिथं नाही आलीस तर तुझ्याबरोबर काढलेले फोटो व्हायरल करणार. त्यामुळं भिवून काही दिवस तिनं गेली आणि हतबल झालेल्या मुलीला घेऊन आई माझ्याकडे आली होती. हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर मी त्या मुलीच्या आईला सांगितलं की त्या मुलाला सांगा फोटो व्हायरल कर म्हणून. कारण पोक्सो नावाचा एक कायदा आलाय, मुलीनं तुम्हाला माहीत असलं पाहिजे. मुलगी जर अल्पवयीन असेल आणि मुलगा 21च्या पुढचा असेल त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते, त्याला अटक होते. ते सिम कार्ड माझ्याकडे दिलं, मुलगी बाहेर नेऊन शाळेला घातली आणि परस्पर तिची व्यवस्था करून पुन्हा 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लग्न केलं. कळतंय का, मुलीनं सहकार्य केल्यामुळं हे शक्य झालं ना. मुलगी जर प्रत्येक वेळी त्याच्या जाचाला बळी पडली असती तर पुढे अनर्थ घडला असता ना. म्हणून लक्षात ठेवा मुलीनो, समाजामध्ये अतिशय समाज विघातक घटना घडत आहेत. आपण डोळसपणे आयुष्य करण्याची गरज आहे. आपणाला वेगवेगळी आमिष इथून पुढे येण्याची शक्यता आहे. तुम्हाला अमक्या कंट्रीमध्ये नोकरी देतो, मोठ्या भल्या पगाराची नोकरी देतो, माझ्याबरोबर चला. मी सांगली जिल्ह्यातल्या भगिनी निवेदिताला स्वतः भेट दिली. तिथं नेपाळ, बांगलादेश, पश्चिम बंगाल आणि शेजारचं आपल्या कर्नाटक इथून आलेल्या जवळजवळ 14 मुलींना मी भेटले. किती होत्या? 14. आणि विचारलं त्यांना की ज्या बांगलादेशी आहेत त्यांच्याकडे पासपोर्ट नाही आहेत, त्यांची आयडेंटिटी पण नाही आहे त्यांच्याकडं. त्यांना विचारलं तुम्ही इथं कशा आलात? त्यांना भाषा पण येत नाहीये, मोडकी तोडकी हिंदी बोलतात त्या. त्या म्हणाल्या कि उधर वाले ने दूसरे के पास भेज दिया 20 किलोमीटर, 20 किलोमीटर जिनके पास दिया उन्होंने 50 किलोमीटर तक दूसरों के हाथ में सौंप दिया. ऐसे करते करते हम इंडिया में आए. मग ते 20 किलोमीटर का 200 का 500 त्यांना काय कळतंय? मग तुम्ही इथं बाहेर कशा पडलात म्हणलं, नेमकं काय पुढे घडलं? तर त्यांनी सांगितलं तिथं जिथं आम्हाला सोडलं होतं तिथं आल्यानंतर आम्हाला पश्चाताप झाला होता की आपण चुकीच्या ठिकाणी आलोय. देहविक्रय करायच्या ठिकाणी आणून सोडलं त्यांना. ना नोकरी, ना धंदा, ना पगार, अशा ठिकाणी आणून ठेवलं, पोटापाण्याला घातलं आणि हळूहळू हळूहळू करून त्यांना व्यवसायाला लावलं. विचारलं त्या मुलीला मी, तुझं वय काय आहे? तर म्हटली का 19 वर्ष वय आहे. मग काय केलंस तू, कशी बाहेर पडलीस? तर मैंने खुद का रेस्क्यू ऑपरेशन किया. जे मी स्वतःची सुटका स्वतःच केली आणि पोलिसांच्या पर्यंत पोहोचले. जेव्हा आम्ही एकमेकीला आतल्या आत भेटत होतो तेव्हा आमच्या लक्षात आलं की ती पण बंगाली बोलत्या, ही पण बोलत्या, तिकडची पण बंगाली बोलत्या. अरे मग किती लोक बंगाली आपण इथं आहोत? त्याचा शोध घेतला, तिनं माहिती घेतली, स्वतः रेस्क्यू ऑपरेशन केलं आणि ती पोलीस स्टेशनला येऊन मिळाली. तेव्हा पोलिसांना ही बातमी कळली की आत इतक्या बांगलादेशीय युवती आत आहे. आणि मग पोलिसांच्या छाप्यामध्ये ह्या सगळ्यांना ताब्यात घेतलं गेलं आणि सांगलीतल्या भगिनी निवेदितामध्ये त्यांना ठेवलं. जिथे ठेवलं तिथंही जाऊन मी भेट घेतली तर पुन्हा पुन्हा त्या फक्त पाया पडत होत्या. हमारे लिए दुआ करो, हम जल्दी यहाँ से छूट जाए. हमारे लिए दुआ करो, हम जल्दी छूट जाए यहाँ से. आता कोर्ट आहे ना उलटा प्रश्न विचारते की तुमच्याकडं पासपोर्ट आहे का, स्वतःची काही ओळख आहे का, आधार कार्ड आहे का? काही नाही आहे त्यांच्याकडं. मग पोलीस म्हणले आम्ही तुमच्यावरच गुन्हा दाखल करतो, तुम्ही आमच्या देशात आल्याच कशाच्या हेतूने आला? त्या म्हणतात की आता
आम्ही कोर्टात आहे. आम्हाला पोलिसांनी पुन्हा कोर्टात आमची केस दाखल केल्या. पण आमच्याजवळ काहीच पुरावे नाही. मग आम्हाला पुरावे देता येत नाही. तर मग आम्हाला असं म्हणतात की तुम्ही नाव सांगा. कुणाचं नाव सांगू म्हणतायत त्या. मला कुणाचं नाव माहित आहे. एकानं दुसऱ्याजवळ पाठवलं, दुसऱ्यानं चौथ्याकडे दिलं, तिसऱ्यानं त्याच्या पुढच्याकडे दिलं. कोणाचं नाव सांगू? काही सांगू शकत नाही आम्ही. कशासाठी झालंय, का झालं, इथपर्यंत कशा पोहोचल्या त्या? तर फक्त त्यांना नोकरी देतो, कामधंदा देतो असं सांगून त्यांची वाहतूक केली गेली. त्याला मानवी वाहतूक म्हणतात. वाहतूक केली गेली. आपणालाही अशी विविध प्रकारच्या कामाची आमिष मिळण्याची शक्यता आहे. तुला काम लावतो, पिक्चरमध्ये काम देतो. ते पण एक किस्सा सांगते तुम्हाला. आता पिक्चरचा पण किस्सा सांगते, आपल्या सांगली जिल्ह्यातला आहे. तो पण एक किस्सा सांगते की मुली कशा फसल्या जातात. मुलींना असं वाटत असेल की मला येऊन कुणीतरी वाचवावं, मला कुणीतरी मदत करावी. पण हे चुकीचं आहे. स्वतः मुलींनी स्वतःचं रक्षण करायला शिकलं पाहिजे. कायद्याचा अभ्यास करायला शिकलं पाहिजे. मुलीनो, घर कोंबडी होऊन घरात बसू नका. जगाचा अभ्यास करा, कायद्याचा अभ्यास करा. घरातून बाहेर पडा आणि गाडी शिका, 4 व्हीलर शिका, विमान चालवा, मोठमोठी तुम्ही आव्हानं स्वीकारा. आयुष्यामध्ये मोठं व्हा, पण स्वतःला सांभाळून. आणि स्वतःला वाचवायचं असेल तर तुम्हाला दुसरा कोणीही मदत करणार नाही. तुम्हीच दुर्गेचा अवतार घ्या. स्वतःला स्वतःच वाचवायचं. पुन्हा पुन्हा ही गोष्ट मी तुम्हाला ठासून सांगेन. अरब देशामध्ये शेजारच्या देशातून काही मुलांना उचलून नेतात आणि कॅमल जॅकी नावाचा एक तिथं शर्यतीचा खेळ असतो. उंटांची शर्यत लावतात. शेजारच्या देशातून मुलं उचलून नेतात आणि त्या मुलांना उंटाच्या पाठीवर बांधलं जातं आणि उंटाला चाबकाचे फटकारे देतात. जसा फटकारा बसल तसा उंट पळायला लागतो. जसा उंट पळेल तसा त्याच्यावरचा बसलेला मुलगा घाबरायला आणि ओरडायला लागतो. जसा मुलगा ओरडेल तसा उंट पळायला लागतो. आणि या शर्यतीमध्ये बऱ्याच वेळा मुलं उंटावरून खाली पडतात, जायबंदी होतात, काही मृत्युमुखी पडतात, तर काहींना कायमस्वरूपीचं अपंगत्व येतं. तुम्ही म्हणाल हे आम्हाला का ऐकवताय? तुम्हाला यासाठी ऐकवलं जातंय की आपल्याकडेही अशा घटना घडू शकतात. एजंट फिरायला लागलेले आहेत. प्रत्येक गावात, प्रत्येक तालुक्यात एजंट आहेत. बांगलादेशी युवती इथं कशा आल्या तर तिथं हलाखीची गरिबी आहे. 2 वेळच्या पोटाची भ्रांत असणारी कुटुंब आहेत आणि त्यांचा असह्यतेचा फायदा घेऊन त्या मुलींना आणि महिलांना काम देतो म्हणून उचलून आणले. उद्या आपल्यावर ही वेळ येऊ नये यासाठी या गणेश उत्सव मंडळानं जो कार्यक्रम ठेवलाय त्या कार्यक्रमामध्ये थोडीशी जागृती म्हणून तुमच्या कानावर हा विषय घातला. आपणाला जागृत होणं खूप गरजेचं आहे आणि आपल्याकडून चुका होऊ शकतात. आष्ठ्यामधली 8वीची एक मुलगी, आई वडील माझ्याकडे घेऊन आले होते. माझं स्वतःचं काउन्सिलिंग सेंटर आहे तिथं. 8वीची मुलगी होती. आई झाडून आणि फरशी पुसून काढत असताना आईच्या मोबाईलवरून ती मुलगी चॅटिंग करत होती. अचानक आईचं लक्ष गेलं. त्या आई वडील दोघंही शिक्षक असल्यामुळं त्या शाळेत तो मुलगा शिकत होता. त्या आईने सांगितलं की जो समोरचा मुलगा होता त्याच्या वस्तीवर आम्ही पती पत्नी दोघेही गेलो. त्या मुलाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तर तो कोण निघाला? पालामध्ये राहणारा भंगार विकणारा मुलगा होता. तो मुलगा भंगार विकणाऱ्यांचा मुलगा होता. आणि ज्यावेळी आई वडील तिथं समजण्याला गेले त्या दरम्यान त्या मुलाचे वडील आले घरी आणि म्हणाले विश्वास बसणार नाही तुमच्यावर. ते म्हणाले अब्रू नुसकानीचा डावा ठोकीन. पोरगी तुमची आणि आमच्या घरला का आलाय? तुमची मुलगी तुमचं तुम्ही सांभाळायची.
पुन्हा कुणावर येतो? लक्षात येते का? 7वी 8वी पासून जर हे गुन्हे घडत असतील तर आपण थोडंसं अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे की असं का घडतंय.